नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण नवीन अपडेट सोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो. तो आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाची 717 पदासाठीची 17 नोव्हेंबर 2023 रोजी जी जाहिरात प्रसिद्ध झाली होती. अर्ज करायची शेवटची तारीख होती 1 डिसेंबर 2023. म्हणजे एक्साईज डिपार्टमेंटची जी 2023 साठीची भरती प्रक्रियेची जाहिरात होती. तर त्याच्यामध्ये लघुलेखक निम्न श्रेणी लघुलेखक होते, जवान होते, जवानी वाहन चालक, चपराशी अशा विविध पदासाठीची भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्या परीक्षेचे हॉल तिकीट म्हणजे ॲडमिट कार्ड जे आहेत ते उपलब्ध झालेले आहेत. तरी ज्या उमेदवारांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जे अर्ज केलेले आहेत त्यांच्यासाठी आलेला अपडेट आहे. तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे. ऑफिशियल वेबसाईटची जी लिंक आहे ती मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसेच आपल्या टेलिग्राम चॅनलला पण अपलोड करून देते. आपल्या टेलिग्राम चॅनलचं नाव आणि यूट्यूब चॅनलचं नाव सारखंच आहे. त्यामुळे तुम्ही टेलिग्राम चॅनलला सरकारी नोकरी जाहिरात असं जरी सर्च केलं तरी तुम्हाला तुमचं आपले टेलिग्राम चॅनल सापडून जाईल. तर तुम्हाला ही जी एक्झाम आहे तर ती कधी असणार आहे त्याच्या संदर्भातली पण थोडी माहिती देते. तर तुम्ही पाहू शकता राज्य उत्पादन शुल्क विभाग 2023 ची जी भरती प्रक्रियेची जाहिरात होती. तर त्याच्यामधले जे पद आहेत ते असे होते: लघुलेखक निम्न श्रेणी, लघु टंकलेखक, त्यानंतर जवान राज्य उत्पादन शुल्क, त्यानंतर जवानी वाहन चालक, त्यानंतर चपराशी. या पदासाठीची जी ऑनलाईन एक्झाम असणार आहे तर ती होणार आहे TCS मार्फत 5 जानेवारी 2024 ते 17 जानेवारी 2023 या कालावधीमध्ये राबवली जाणार आहे. तरी ज्या उमेदवारांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे फॉर्म भरलेले आहेत 717 पदासाठी जी जाहिरात प्रसिद्ध झाली होती त्याच्यासाठी, तर तुम्ही तुमचे ॲडमिट कार्ड डाउनलोड करून घ्या. ॲडमिट कार्ड डाउनलोड केल्यानंतर त्याच्यामधले इन्स्ट्रक्शन व्यवस्थित वाचा. काही अडचण असल्यास तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता किंवा तुमची हेल्पलाईन डेस्क जे आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ऑफिशियल लिंक जी आहे ती मी आपल्या डिस्क्रिप्शन तसेच टेलिग्रामला अपलोड करून देते. ते पहा आणि आपलं चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. धन्यवाद.